उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। या अभंगावर अभंगाचा थोडक्यात अर्थ आपण पाहिलेला आहे। आता राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये आपल्याला थोडक्यात काल्याचा प्रसंग पाहायचा हो, कारण आज आपल्या सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते। आणि मी बोलून गेलो काल्याचं कीर्तन हे कलशस्थानी शोभणारं कीर्तन आहे हो। जसं नदीचा उगम आणि नदीचा शेवट, ती समुद्राला पोहोचली म्हणजे तिचा शेवट झाला। मंदिराचं काम सुरू झालं पण ते पूर्णत्वाला कधी जातं, ज्या वेळेस मंदिराच्या कामा कळसाला गेलं पोचलं समजावं आता हे काम पूर्णत्वाला गेलं। मग काला या शब्दाचे अर्थ देखील शास्त्रामध्ये अनेक सांगितलेले। काला म्हणजे दोन गोष्टीचं एकत्रीकरण, काला म्हणजे जीवाशिवाचं ऐक्य, काला म्हणजे जीवनाची परिपूर्णता, काला म्हणजे जीवनाची सांगता आणि काला म्हणजे जीवनाचा शेवट। म्हणून काल्याचे असे अनेक अर्थ निघतात। ब्रह्मरूप काला, एक जीवरूप काला आणि एक भक्तिरूप काला। तीन प्रकारचे शरीर शास्त्रामध्ये सांगितले, स्थूल सूक्ष्म आणि कारणदेह। मग प्रत्येक देहाकरता वेगवेगळा काला आहे। स्थूल देहाची शुद्धी होण्याकरता भक्तिरूप काला आहे, सूक्ष्म देहाची शुद्धी होण्याकरता ब्रह्मरूप नामरूप काला आहे आणि भगवत प्राप्ती करता जीवाशिवाचं ऐक्य होण्याकरता ब्रह्मरूप काला। अशी काल्याची तीन प्रकारचं प्रयोजन हो। काल्याचे अनेक अर्थ आहेत आणि म्हणून आज आपल्या सप्ताहाची सांगता काल्याचं कीर्तन आपल्याला करायचं। याचा अर्थ काय की भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये ज्या काही लीला केल्या त्या लीलेचं एकंदरीत वर्णन करणं म्हणजेच काल्याचं कीर्तन। आणि कोणत्याही लीला तिथे सांगायच्या नसतात, तिथे देखील मर्यादा दिलेली आहे। चरित्र गोकुळी देवाने जे चरित्र केलं तेच इथे उच्चार करायचा आहे। नुसता उच्चार करायचा बरं का, आचार नाही हो। कारण भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र हे आचरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय। याचा नुसता उच्चार करायचा आहे। एखादा म्हणला भगवंताने 12 गाव अग्नी गिळला, तू फक्त उदबत्ती तोंडात धरून पाय, शक्य आहे का आचरण करणं? शक्य आहे का भगवंताच्या चरित्राचं हो। भगवंताने करंगळीवर डोंगर उचलला, डोंगर आपल्याला एक दगड सुद्धा हलायचा नाही करंगळीला। भगवंताला 16,108 पत्नी, आपल्याला एकीनच नाकी नऊ आणली, एकीनच आपली एवढी हाल केली, एवढं शक्य आहे का आपल्याला?
मला हे सांगायचंय की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे आचरणीय नाही, ते उच्चारणीय आहे. म्हणून चरित्र ते उच्चारावे. देवे केले देवे गोकुळी, गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. आणि कोणतंही नाही, पुन्हा एक अवस्था दिलेली आहे, त्या अवस्थेमध्ये जे चरित्र झालं ना तेच चरित्र आपल्याला सांगायचं. चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे. या दशेमधलं म्हणजे कोणत्या दशेमधलं? रांगता म्हणजे रांगत असताना आणि गोधने चारत असताना, गायी चारत असताना भगवंताने जे चरित्र केलं, रांगत असताना जे चरित्र केलं ते चरित्र आपल्याला सांगायचं. मग रांगत असताना परमात्म्यानं कोणतं चरित्र केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गारहाणी, यशोदे साजनी. भगवंताने गोकुळामध्ये खोड्या करायला सुरुवात केली. दह्या दुधाच्या चोऱ्या करायच्या, थट्टा मस्करी, अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवंताने चालू केल्या. मग त्या सगळ्या गवळणी वैतागल्या. आता काय करावं म्हणे. मग सगळ्यांनी एक विचार केला, सगळ्यांनी मोर्चा काढला. कुठं? नंदाच्या वाड्यावर. मग त्या यशोदेकडे गेल्या आणि यशोदी संग भांडू लागल्या. काय भांडू लागल्या? यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे. अगं यशोदा, एकतर तुझ्या कृष्णाच्या खोड्या बंद कर, नाहीतर मग आम्हाला तरी परवानगी दे गोकुळ सोडण्याकरता. आम्ही गोकुळात राहावा का नाही राहावा? काय झालं? हो, दुसरी आली धावून, माझी वेणी गाठ बांधोनी गाठवाई कोणासी. यशोदे बाळ तुझा कान्हा, कोठवर सोसू धिंगाणा. अशा अनेक खोड्या केल्या. मग त्या खोड्या सांगत असताना त्या यशोदेला काय मान्य झालं नाही. ती यशोदा उलट यांच्याशी भांडायला लागली. माझा पोरगा काय तसा, मला माहिती आहे माझा पोरगा किती गुणी.
तो कधीच कोणाची कळ करणार नाही, कधीच कोणाच्या वाट जाणार नाही। उलट तुम्ही त्याला त्रास देता आणि त्याचे घराणे पुन्हा मला सांगता। मग ती यशोदा त्या गवळणींशी भांडू लागली। काय? बाळ सगुण गुणाचे तान्हे, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाऱ्हाणे ग गोकुळच्या नारी। काय सांगता तुम्ही? 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी खेळे खेळ का, लटकीच घेता आळगे गोकुळच्या नारी। कशाला उगा त्याच्यावर आळ घेता? श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी। तुम्ही याला त्रास देता, तुम्ही त्याच्या खोड्या करता, तुम्ही त्याच्या चोऱ्या करता, तुम्ही लपवून याची गोटी, लागता याचे पाठी, तुमची एवढीच रीत खोटी ग गोकुळच्या नारी। कशाला उगाच शहाणपणा करता? माझा पोरगा तसा आहे। म्हणजे त्या यशोदेनी त्या चुका त्या खोड्या मान्य केल्या नाही, त्यांचा मोर्चा फेटाळून लावला। निघा म्हणे इथून, चला चालत्या व्हा। पण त्या सर्व गवळणीमध्ये एक म्हातारी गवळण होती। मग ती म्हटली, पुर्यो याच्या खोड्याला तुम्ही घाबरत? याच्या एवढ्या एवढ्या? त्याला म्हणा भाऊ, फक्त माझ्या नादी लागून पाय म्हणे, आणि मग दाखवते म्हणे तुला। भगवंताने सांगितलं, पोराहो हिला फार मोठा ग झालेला आहे, हिला संपत्तीचा ग आहे। मग हिचा ग, याचा अभिमान, हिचा फुगा पहिला फोडायचा नाही। घ्या म्हणेचा घर नंबर टिपून, आणि मग मध्यरात्रीच्या समयी परमात्मा तिच्या घरी गेले। दोघं गाढ झोपेत होते, गोपी आणि गवळा। परमात्म्यानं काय खोड केली असं? त्याची दाढी आणि याची वेणी, हिची वेणी आणि त्याची दाढी दोघांची गाठ मारून दिली। आले परमात्मा निघून। पतीची दाढी माझी वेणी, गाठबाई कुणाशी सुटे ना। आणि मग घरात गल्लीतले गावातले सगळ्या गोप गवळणी जाग्या झाल्या। पण ही म्हातारा म्हातारी सगळ्याच्या आधी उठणारी, आज काय भानगड? अजून तर कवड उघडा ना, काय भानगड? आणि यांना असं वाटलं आता हे प्रदर्शन बाहेर कुठं नेतात। आणि मग तिनं हाका मारल्या तरी काही होऊ द्यायना। शेवटी त्यांनी आतली आतच भरपूर प्रयत्न केले, ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, कापण्याचा प्रयत्न केला, जाळण्याचा प्रयत्न केला। अरे ही भगवंतांनी बांधलेली गाठ, साधी ब्राह्मणांनी बांधलेली गाठ जर लवकर सुटत नाही, ब्राह्मणाच्या बापाच्या बापांना बांधलेली गाठ ही कुणाला सुटणार आहे? गाठबाई कुणाशी सुटे ना। शास्त्र वर्णन करते, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः न चैनम क्लेदयन्त्यापो
न शोषयते मारुताः, असं ते तत्व. हा, शेवटी मग शरणच जावं लागलं परमात्म्याला. परमात्म्याशी शरण गेलं. अशा अनेक खोड्या परमात्म्याने केल्या. एकदा आईची देखील खोड केली. आईची माया पाहिली. यशोदेने लाड एकदा मांडीवर घेतलं आणि माय लेकरांच्या गप्पा चालल्या. आणि मग कृष्णाने विचारलं, आई या जगामध्ये तुला काय आवडतं रे? सगळ्यात तुझी आवडती वस्तू कोणती, प्रिय वस्तू कोणती? ती यशोदा म्हणे, भाऊ अरे एवढं मोठं सोन्याचा तुकडा, एवढा तू माझ्या मांडीवर खेळतो आणि तुझ्यापेक्षा मला जगात काय दुसरं काय आवडणार आहे? आईची माया खरी का खोटी? परमात्म्यानं तिथं लीला केली. काय लीला केली? चुलीवर दुधाचं पातेलं तापत होतं. परमात्म्यानं विचार केला, आपल्या आईची खरी माया आहे का आपल्यावर, पाहू आपण. आणि मग अग्नी देवतेला आदेश दिला. ती अग्नी देवता जरा वाढली, भडकली आणि चुलीवरचं दूध उतू जाऊ लागलं. आणि ती यशोदेनं पाहिलं. दूध पाहिल्याबरोबर पोरग खाली टाकून दिलं आणि तिथं जाऊन फू फू कृष्णार्पण 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 वायाला गेला. आणि मग म्हणे, आई इकडे. अरे आत्ता सांगत होते तुझ्यापेक्षा मला जगात दुसरं काहीच आवडत नाही आणि एवढं घोटभर दूध वाया गेलं, मला धाडदिशी खाली टाकून दिलं. यशोदा घुसळीत स्तन मागे रे भगवंत, दूध जातसे उतून उठे कृष्णासी टाकून. यशोदा घुसळीत स्तन मागे रे भगवंत. आईला खोड्या दाखवल्या सगळ्याला, सगळ्या गवळणी वैतागल्या. अनेक प्रकारच्या खोड्या चालू झाल्या. शेवटी त्या यशोदेने विचार केला, आता लई फार तक्रारी वाढल्या, मग आपण काहीतरी देवा धर्माकडे पाहू. म्हणजे कुठंतरी सुकून पाहू, कोणाची तरी दोरी घालू, कोणाला तरी विचारू, एवढ्या खोड्या का वाढल्या म्हणून. पण अगोदर एक करू म्हणे, गणपती बाप्पाला नवस करून पाहू. पावला तर पावला नवस. मग यशोदेने गणपती बाप्पाला नवस केला. सांगितलं, गणपती बाप्पा माझ्या मुलांनी जर खोड्या सोडल्या, त्याने जर खोड्या सोडल्या तर मी तुझं मोठं उद्यापन करीन, मोठा उत्सव करीन. आणि मग त्यावेळेस तिथे भगवंताने विचार केला, भगवान कृष्णाने काय विचार केला, आता जर आपण या गणपतीची किंमत ठेवली नाही तर कलियुगामध्ये गणपतीला कोणी किंमत देणार, त्याची किंमत झिरो होईल. भगवंताने तिथे माघार घेतली आणि 1 महिनाभर खोडीच केली नाही. 1 मास देवी खोडी नाही केली, प्रचिती ती आली यशोदेसी. यशोदेला कळून चुकलं, गणपती बाप्पा नवसाला पावले. आणि मग नवस फेडण्याकरता कृष्णाला घेऊन गेल्या. हार तुरे मोदक लाडू प्रसाद खिरापत आणि नेमकी काळीच पेटी विसरल्या. आणि मग सांगितलं, कृष्णा एक काम कर बरं, जाय आपल्या घरात मधल्या खोलीत देवळीतून काळीच पेटी घेऊन ये. तो म्हणला, आई मा हात नाही पुरायचा. अरे बाबा जाय, मी गेले असते पण आता इथं किती प्रसाद आहे, लाडू आहे, मोदक आहे, खिरापत आहे, एखादं मांजर बिंजरी. तो म्हणजे मांजरीची नका काळजी करू, एवढा मोठा बोक्का इथं आहे, काय ताकद आहे तिची. पाय बरं का, सगळं लक्ष ठेव. हा म्हणे जाय, बिंदास जाय म्हणे. आणि मग यशोदा काळीच पेटी आणण्याच्या निमित्तानं गेली.
यांनी त्या गणपतीला दम दिला. खरे कोणापासून शहाणा झाला? त्या बापाचं आहे का? असं लटलट कापायला लागलं गणपती. कारण हा परमात्मा म्हणजे हा देव आहे आणि गणपती ही देवता आहे. देव एक आणि देवता अनेक आहे. या सगळ्या देवता एका देवाच्या म्हणजे त्या परमात्म्याच्या आश्रित काम करतात. हो, ते घाबरलं गणपती. कृष्णाने ते सगळं नैवेद्य, हार तुरे, मोदक फिदक, लाडू, काय खिरापत, दही, दूध सगळं खाऊन घेतलं. एवढंच नाही तर गणपती सुद्धा गिळून घेतला आणि बसला डोळे झाकून. तेवढ्यात यशोदा आली. अरे कृष्णा, इथले हार कुठे? मोदक, अरे प्रसाद कुठे? कुठं? अरे देव कुठे? देवाशीच कुशे देव काय झाला नाही का? अशा अनेक प्रकारच्या खोड्या परमात्म्याने केल्या. त्याच्या खोड्या आपण किती सांगत राहिलो तर आपल्याकडं तेवढा वेळ नाही, तेवढं आयुष्य नाही. थोडक्यात परमात्म्याने ज्या काही लीला केल्या, पण एक थोडक्यामध्ये आपण त्याचं चिंतन करायचं. आणि मग परमात्म्याला आदेश दिला, बाबा आता एक काम कर, तुझे सगळे सवंगडी, मित्रपरिवार, गोकुळातले सगळे गोपाळ गायी, तुम्ही एक काम करा, आता सर्वांनी एकत्र जमा आणि आता तुम्ही एक काम करायचं. ते कोणतं? अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात. परमात्म्याने आपला गणवेश धारण केला, सगळे गोपाळ जमा केले, गोकुळातले सगळे गाई वासरं घेतले आणि परमात्मा कुठं गेले? यमुनेच्या तीरावर. गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना. हो, मग तिथे जाऊन सगळे एकत्र आले, अनेक प्रकारचे खेळ खेळले. हो, खेळून खेळून थकले, पार घामाघूम झाले. सांगितलं, अरे बाबा आता पार 1 वाजत आला, कवर वाट पाहिजे. हां, मग आता भुका लागल्या, श्रावण महिना चालू आहे, उपास माग उपास आहे. आज शिवाय श्रावणी शनिवार आहे. कृष्णा ठीक आहे, पण आता काय खेळायला आम्हाला अवकत राहिली नाही. मग आता खेळ मोडावा पडत. आता तुकोबराय सांगतात, खांदी भार पोटी भोग, काय खेळायाचे सुख. आणि म्हणून सगळ्यांनी, भगवंतांनी आदेश दिला सर्वांना, असं करा, सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र करा. सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. खडकी सोडलेल्या मोठा आजता गोमटा नाही का. आणि मग सगळ्यांचा काला सेवन केला. आणि तो काला जिथे घडला त्याला वाळवंट म्हणतात. तुकोबराय सांगतात, ते वाळवंट कसं आहे? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठित वैसे नाही कवळ काही. आणि तोच काला आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला. एक वेळ त्या संत महात्म्यांचं चिंतन करा. ज्ञानेश्वर
काही काल्याचे तर असो, माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ आता 1 वाजत आलेला आहे आणि काल्याचा प्रसंग अजूनही आपल्याला सांगता येईल, परंतु एकंदरीत आपला नियोजित वेळ संपलेला आहे आणि म्हणून सालाबादप्रमाणे आपण सर्व मंडळी मोठ्या श्रद्धेनं, सर्वांच्या एकत्रितपणानं, सर्वांच्या सहकार्यानं सुंदर अशा प्रकारचा हा नामयज्ञ आपलेच सत्पुरुष तात्याबाबांचा हा उत्सव आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होतो. या सप्ताहाची आज सांगता सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन आपण केलेलं आहे. मंडप अतिशय सुंदर आहे, लाइटिंग आहे, साऊंड सिस्टीम तर नंबर 1 नंबर साऊंड सिस्टीम, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि म्हणून असे सर्वजण आपण या सप्ताहाकरता श्रद्धेनं जी सेवा आपल्या वाट्याला येईल ती करतात. पुन्हा आपणा सर्वांना मनापासून कोटी